जिथे गाव तिथे आम्ही, गावाकडची बात। 5 किलोमीटर काम 5 वर्ष थांब। सार्वजनिक बांधकाम विभागाचे 5 किलोमीटर काम 5 वर्ष थांब। नमस्कार, मी गावसैली प्रतिभा मानकर। आपण पाहत आहोत गावाकडची बातमी। अचलपूर तालुक्यातील परतवाडा ते धारणी रस्त्याचे काम लॉगिंग युनिट परतवाडापासून जवळच असलेल्या गौरखेडा कुंभी व मल्हारा येथून धारणीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू होऊन 1 ते 1.5 वर्ष पूर्ण झाले तरी अजूनही संपाच्या स्थितीत नाही असे निदर्शनात येत आहे। परतवाडापासून कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर रस्त्याचे काम व्हायला एवढा उशीर का लागत आहे, या विवंचनेत गौरखेडा कुंभी व मल्हारा येथील रहिवासी आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला 3 ते 4 फुटाचे चर खोदून त्यात कच्च्या मुरुमाची भरती भरली आहे। काही प्रमाणात मुरुमांचे ढिगारे रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त पसरलेले आहे। त्यामुळे या रोडवरील येणार जाणार नागरिकांना समोरून मोठं वाहन आल्यास कशी तरी वाट काढत जावं लागतं। मल्हारा गावातील मुख्य ठिकाणी रस्त्यावर गिट्टी पसरवून ठेवली आहे। गावातील लोकांची जास्त वर्दळ असल्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच रस्त्याचं कुठे मधात तर कुठे रस्त्याच्या कडेला मोठाले खड्डे पडले आहेत। परंतु असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त एकीकडे कमी वेळात जास्त लांबीचे रस्ते, महाराष्ट्र राज्यातील व देशातील रस्ते बांधण्याचे अनेक रेकॉर्ड ब्रेक होत असताना अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभाग 5 किलोमीटर रस्ता 5 वर्षात बांधून एक वेगळाच रेकॉर्ड करते की काय, अशी चर्चा या रस्त्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे। त्यामुळे कार्यकारी अभियंता यांनी एखादा फेरफटका या रस्त्यावर मारून या प्रकरणात लक्ष घालावे अशी स्थानिक नागरिकांची विनंती आहे। काही स्थानिक नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की मोठाले हायवे बांधायलाही एवढा वेळ नाही लागला। हे 1.5 वर्षापासून 5 किलोमीटर रस्त्याचे काय आणि कोणत्या नव्या पद्धतीने काम करत आहे काही समजून नाही राहिलं बाबा। ग्रामपंचायत कार्यालय मल्हारा सरपंच नारायण बोरेकर यांची प्रतिक्रिया। परतवाडा ते धारणी रस्त्याचे काम आमच्या गावातील मुख्य ठिकाणी सुरू आहे। येथे ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य केंद्र व आठवडी बाजार सुद्धा भरतो। 1 वर्षापासून गावातील नागरिकांना या कामामुळे भरपूर त्रास सहन करावा लागत आहे। मी स्वतः सरपंच असल्याने कार्यकारी अभियंता अचलपूर यांना सक्षम भेटून निदर्शनास आणून दिले आहे व फोनवर ही बोलून सांगितले आहे। आमच्या गावाजवळ 2 महिन्यापासून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे। त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही। असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष घालावे अशी गावातील नागरिकांची ही मागणी आहे। नारायण बोरेकर, सरपंच, ग्रामपंचायत मल्हारा। मुरलीधर पडोळे, ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी, गौरखेडा कुंभी यांची प्रतिक्रिया। आमच्या गावाजवळ सुद्धा सदर रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु 1 ते 1.5 वर्षापासून काय नवीन करत आहेत समजायला मार्ग नाही। काम चालू असल्यापासून अनेकदा या रस्त्यावर अपघात झाले आहेत। काही ठिकाणी रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत, ते सुद्धा बुजवले गेले नाहीत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सदर कामासाठी कंत्राटदारासोबत मिलीभगत तर केली नाही ना? तसं नसेल तर लवकर सदर रस्त्याचे काम पूर्ण करून देण्यात यावे। ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी मुरलीधर पडोळे, गौरखेडा कुंभी। गावाकडची बातमीसाठी अचलपूरवरून आमचे विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव यांचा वृत्तांत। नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।